शिवपुरीचं शिव मंदिर श्रद्धा आणि आकर्षणाचं केंद्र आहे, कारण या मंदिरात 500 वर्षांपूर्वीची कास्याची महादेवाची मूर्ती आहे. ती पाहायला भक्तगण दूर दूरून येत असे. पण आज एक हडळ चर्चेचा विषय झाली आहे. गावाच्या पारावर एक हडळ तंबू ठोकून उपोषणाला बसली आहे आणि घोषणा करत आपलं म्हणणं गावकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते. गावकऱ्यांनो, मी चंपा हडळ या गावात उपोषणाला बसले आहे. माझ्या काही मागण्या आहेत जे तुम्ही लोक पूर्ण करू शकता. मला घाबरायची गरज नाही. मी कुणालाही त्रास देणार नाही. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही, माझं उपोषण चालूच राहील. गावातले लोक हडळीचं बोलणं ऐकून सरपंच रामसेवक यांना भेटतात आणि त्यांच्याशी चर्चा करून ते हडळीकडे येतात. हडळ, तुझं उपोषणाचं काय कारण आहे? हडळ आणि भूत लोकांना घाबरण्याचं आणि मारण्याचं काम करतात. पण तू उपोषणाला का बसली आहेस बरं? ते सुद्धा आमच्या गावात. आणि आम्हा गावकऱ्यांकडनं काय हवंय तुला? शिव मंदिराच्या पुजाऱ्याचा बहिष्कार. काय? पुजाऱ्यांचा बहिष्कार? आमच्या पुजाऱ्यांपासून तुला काय काम आहे? हा पुजारी धर्माच्या नावाने स्वतःचा धंदा करतो आहे. कसला धंदा? पुजारी महादेवाची 500 वर्षांपूर्वीची मूर्ती विकण्याची गुप्त योजना बनवत आहे. काय? तू असं काय बोलू शकतेस? आणि तुझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा? महादेव आम्हा भूतांचे सुद्धा देव आहेत. गावातल्या या मंदिरात आम्ही हडळ आणि भूत आमची पूजा अर्चा करायला येतो. आणि रात्रीच्या अंधारात पुजाऱ्याचं काळं कर्म आम्हाला समजलं आहे. तो परदेशातील व्यापाऱ्यांशी महादेवाची मूर्ती विकण्यासंबंधी बोलतो आहे. जर तुझं बोलणं खरं असेल तर आम्हाला विचार केला पाहिजे. विचार नाही करायचा. महादेवाची मूर्ती वाचवायची आहे. जोपर्यंत तुम्ही या ढोंगी पुजाऱ्याला काढून टाकत नाही, मी इथेच बसून उपोषण करत राहीन. गावकरी हडळीचं बोलणं ऐकून आपापल्या घरी निघून जातात. पण हडळीचं बोलणं त्यांना विचार करायला लावणार असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातली लोक सरपंचांना घेऊन मंदिराच्या पुजाराजवळ भेटायला जातात आणि या विषयावर चर्चा करतात. सरपंचजी, तुम्ही हडळीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्यावर शंका घेत आहात? आम्ही शंका नाही घेत आहोत पुजारीजी, तुमच्याशी चर्चा करत आहोत. हो पुजारीजी, गावात हडळ उपोषणाला बसली आहे. तिने तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. म्हणून तुमच्या बोलणं महत्वाचं आहे. हे भूत प्रेत हडळ सगळं खोटं बोलत असतात, फसवत असतात. या हडळीचे सुद्धा आरोप खोटे आहेत. हिला गावातून हाकलून का देत नाही? आम्हा गावकऱ्यांकडे इतकी ताकद कुठून येणार की हडळीला आम्ही हाकलून देऊ? हे काम तर तुम्हालाच करावं लागेल ना. ठीक आहे, मी आत्ताच जाऊन तिचा तंबू उखडून टाकतो. तिचं उपोषण बंद करून टाकतो. पुजारी हडळीकडे जाऊन त्याच्याकडच्या जादूच्या शक्तीने तिच्यावर हल्ला करतात. हडळ सुद्धा तिची शक्ती वापरून त्याच्यावर उलट हल्ला करते. शेवटी पुजाऱ्यांची सगळ्या शक्ती अयशस्वी ठरतात. तो जायला लागतो तेव्हा हडळ त्याला ताकीद देते. पुजारी, मी तुला या मंदिरातून हाकलूनच मोकळा श्वास घेईन. रामसेवक त्याच्या घरात जेवायला बसलेला असतो. त्याची बायको त्याला जेवण वाढत असते. आज तुमच्या आवडीची मटार पनीरची भाजी बनवली आहे. आजचं जेवण मला अजिबात आवडलं नाही. जेवण आवडलं नाही का? नाही, तसं नाही. आपण इथे पोटभर जेवायला बसलो आहे आणि ती हडळ आपल्या गावात उपोषणाला बसली आहे. आता ह्यात तुम्ही काय करणार? तुम्ही तिची काळजी करू नका आणि जेवून घ्या. रामसेवकांच्या समोर ठेवलेलं जेवण अचानक ताटासकट उडायला लागतं आणि उडता उडता घराच्या बाहेर जातं. अरे, माझं जेवण कुठे उडत चाललेलं आहे? ही कसली जादू आहे? रामसेवक जेवणाच्या मागे धावायला लागतो आणि धावतच घराच्या बाहेर पडतो. गावातल्या सगळ्या घरातलं जेवण उडत हडळ जवळ एकत्र होतं. गावकऱ्यांबरोबर रामसेवक सुद्धा त्याच्या जेवणाचा पाठलाग करत हडळ जवळ येऊन पोचतो. गावकऱ्यांनो, मी उपोषणाला बसले आहे आणि तुम्ही लोक जेवायला बसताय.
मग काय आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर उपोषणाला बसायचं? हो, जर मी उपाशी राहिले तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा उपाशी राहावं लागेल. हडळ, ही तुझी गुंडागिरी आहे. काहीही समज, जोपर्यंत मी उपोषणाला बसले आहे गावकऱ्यांना सुद्धा उपोषणाला बसावंच लागेल. आणि जर समजा आम्ही तुझं नाही ऐकलं तर? तुमच्या घरात बनवलेलं जेवण असंच उडत माझ्याकडे येत राहील. ह्या अडचणीतून सुटायचं असेल तर पुजाऱ्याला मंदिरातून काढून टाका. हडळीची धमकी ऐकून गावकरी आपापल्या घरी परत जातात. हडळीच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. गावकरी सुद्धा 2 दिवसांपासून उपाशी आहेत. उपोषणाच्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा याचा विचार करत करत दिवस रात्र करत होते. सगळे या निर्णयाप्रत येऊन पोचतात की हडळीला पुन्हा एकदा विनंती करून पाहावी की तिचं उपोषण बंद करावं आणि गावकऱ्यांना सुद्धा जेवायला मिळू दे. रामसेवकाबरोबर काही लोक सुद्धा हडळीकडे जातात. तितक्यात रात्रीच्या अंधारात त्यांना एक बैलगाडी दिसून येते. त्यात पुजारी बसलेला असतो आणि त्यात काही सामान झाकून ठेवलेलं असतं. पुजारी गावकऱ्यांना बघून घाबरतो. पुजारीजी, तुम्ही इतक्या रात्री कुठे चालले आहात? आणि बैलगाडीमध्ये काय लपून ठेवलं आहे? काही विशेष नाही, घरातलं सामान आहे. पण तुम्ही इतके घाबरलेले का? अरे, बैलगाडी तर मूर्ती ठेवलेली आहे. ही तर शिवजींची मूर्ती आहे. तुम्ही मंदिरातली मूर्ती घेऊन कुठे चालला आहात? पुजारी बैलगाडीतून उडी मारून पळून जातो. गावकरी त्याला पकडतात आणि हडळी समोर घेऊन येतात. माझं बोलणं खरं झालं ना? हो, तू आमचे डोळे उघडलेस आणि या पुजारीच्या वेशात लपलेला चोराचा पितळ उघडं पडलं. हडळी, तुझी मागणी पूर्ण झाली. आता तू तुझं उपोषण बंद कर. हो, तुम्ही लोक महादेवाची मूर्ती विधिवत स्थापन करा. मी पूजेचा प्रसाद घेऊनच माझं उपोषण बंद करेन. गावकरी पुजाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करून महादेवाची मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापन करतात. हडळ मंदिरात प्रसाद खाऊन तिचं उपोषण संपवते. शिवपुरीचं शिव मंदिर श्रद्धा आणि आकर्षणाचं केंद्र आहे. कारण या मंदिरात 500 वर्षांपूर्वीची कास्याची महादेवाची मूर्ती आहे. ती पाहायला भक्तगण दूर दूरून येत असे. पण आज एक हडळ चर्चेचा विषय झाली आहे. गावाच्या पारावर एक हडळ तंबू ठोकून उपोषणाला बसली आहे आणि घोषणा करत आपलं म्हणणं गावकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते. गावकऱ्यांनो, मी चंपा हडळ या गावात उपोषणाला बसले आहे. माझ्या काही मागण्या आहेत जे तुम्ही लोक पूर्ण करू शकता. मला घाबरायची गरज नाही. मी कुणालाही त्रास देणार नाही. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही माझं उपोषण चालूच राहील. गावातले लोक हडळीचं बोलणं ऐकून सरपंच रामसेवक यांना भेटतात आणि त्यांच्याशी चर्चा करून ते हडळीकडे येतात. हडळ, तुझं उपोषणाचं काय कारण आहे? हडळ आणि भूत लोकांना घाबरण्याचं आणि मारण्याचं काम करतात. पण तू उपोषणाला का बसली आहेस बरं? ते सुद्धा आमच्या गावात. आणि आम्हा गावकऱ्यांकडनं काय हवंय तुला? शिव मंदिराच्या पुजाऱ्याचा बहिष्कार. काय? पुजाऱ्यांचा बहिष्कार? आमच्या पुजाऱ्यांपासून तुला काय काम आहे? हा पुजारी धर्माच्या नावाने स्वतःचा धंदा करतो आहे. कसला धंदा? पुजारी महादेवाची 500 वर्षांपूर्वीची मूर्ती विकण्याची गुप्त योजना बनवत आहे. काय? तू असं काय बोलू शकतेस? आणि तुझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा? महादेव आम्हा भूतांचे सुद्धा देव आहेत. गावातल्या या मंदिरात आम्ही हडळ आणि भूत आमची पूजा अर्चा करायला येतो. आणि रात्रीच्या अंधारात पुजाऱ्याचं काळं कर्म आम्हाला समजलं आहे. तो परदेशातील व्यापाऱ्यांशी महादेवाची मूर्ती विकण्यासंबंधी बोलतो आहे. जर तुझं बोलणं खरं असेल तर आम्हाला विचार केला पाहिजे. विचार नाही करायचा. महादेवाची मूर्ती वाचवायची आहे. जोपर्यंत तुम्ही या ढोंगी पुजाऱ्याला काढून टाकत नाही मी इथेच बसून उपोषण करत राहीन. गावकरी हडळीचं बोलणं ऐकून आपापल्या घरी निघून जातात.
पण हडळीचं बोलणं त्यांना विचार करायला लावणारं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातली लोक सरपंचांना घेऊन मंदिराच्या पुजाराजवळ भेटायला जातात आणि ह्या विषयावर चर्चा करतात. सरपंचजी, तुम्ही हडळीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून माझ्यावर शंका घेत आहात? आम्ही शंका नाही घेत आहोत पुजारीजी, तुमच्याशी चर्चा करत आहोत. हो पुजारीजी, गावात हडळ उपोषणाला बसली आहे. तिने तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. म्हणून तुमच्या बोलणं महत्वाचं आहे. हे भूत प्रेत हडळ सगळं खोटं बोलत असतात, फसवत असतात. या हडळीचे सुद्धा आरोप खोटे आहेत. हिला गावातून हाकलून का देत नाही? आम्हा गावकऱ्यांकडे इतकी ताकद कुठून येणार की हडळीला आम्ही हाकलून देऊ? हे काम तर तुम्हालाच करावं लागेल ना. ठीक आहे, मी आत्ताच जाऊन तिचा तंबू उखडून टाकतो. तिचं उपोषण बंद करून टाकतो. पुजारी हडळीकडे जाऊन त्याच्याकडच्या जादूच्या शक्तीने तिच्यावर हल्ला करतात. हडळ सुद्धा तिची शक्ती वापरून त्याच्यावर उलट हल्ला करते. शेवटी पुजाऱ्यांची सगळ्या शक्ती अयशस्वी ठरतात. तो जायला लागतो तेव्हा हडळ त्याला ताकीद देते. पुजारी, मी तुला या मंदिरातून हाकलूनच मोकळा श्वास घेईन. रामसेवक त्याच्या घरात जेवायला बसलेला असतो. त्याची बायको त्याला जेवण वाढत असते. आज तुमच्या आवडीची मटार पनीरची भाजी बनवली आहे. आजचं जेवण मला अजिबात आवडलं नाही. जेवण आवडलं नाही का? नाही, तसं नाही. आपण इथे पोटभर जेवायला बसलो आहे आणि ती हडळ आपल्या गावात उपोषणाला बसली आहे. आता ह्यात तुम्ही काय करणार? तुम्ही तिची काळजी करू नका आणि जेवून घ्या. रामसेवकांच्या समोर ठेवलेलं जेवण अचानक ताटासकट उडायला लागतं आणि उडता उडता घराच्या बाहेर जातं. अरे, माझं जेवण कुठे उडत चाललेलं आहे? ही कसली जादू आहे? रामसेवक जेवणाच्या मागे धावायला लागतो आणि धावतच घराच्या बाहेर पडतो. गावातल्या सगळ्या घरातलं जेवण उडत हडळ जवळ एकत्र होतं. गावकऱ्यांबरोबर रामसेवक सुद्धा त्याच्या जेवणाचा पाठलाग करत हडळ जवळ येऊन पोचतो. गावकऱ्यांनो, मी उपोषणाला बसले आहे आणि तुम्ही लोक जेवायला बसताय. मग काय, आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर उपोषणाला बसायचं? हो, जर मी उपाशी राहिले तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा उपाशी राहावं लागेल. हडळ, ही तुझी गुंडागिरी आहे. काहीही समज, जोपर्यंत मी उपोषणाला बसले आहे, गावकऱ्यांना सुद्धा उपोषणाला बसावंच लागेल. आणि जर समजा आम्ही तुझं नाही ऐकलं तर? तुमच्या घरात बनवलेलं जेवण असंच उडत माझ्याकडे येत राहील. ह्या अडचणीतून सुटायचं असेल तर पुजाऱ्याला मंदिरातून काढून टाका. हडळीची धमकी ऐकून गावकरी आपापल्या घरी परत जातात. हडळीच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. गावकरी सुद्धा 2 दिवसांपासून उपाशी आहेत. उपोषणाच्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा याचा विचार करत करत दिवस रात्र करत होते. सगळे या निर्णयाप्रत येऊन पोचतात की हडळीला पुन्हा एकदा विनंती करून पाहावी की तिचं उपोषण बंद करावं आणि गावकऱ्यांना सुद्धा जेवायला मिळू दे. रामसेवकाबरोबर काही लोक सुद्धा हडळीकडे जातात. तितक्यात रात्रीच्या अंधारात त्यांना एक बैलगाडी दिसून येते. त्यात पुजारी बसलेला असतो आणि त्यात काही सामान झाकून ठेवलेलं असतं. पुजारी गावकऱ्यांना बघून घाबरतो. पुजारीजी, तुम्ही इतक्या रात्री कुठे चालले आहात? आणि बैलगाडीमध्ये काय लपून ठेवलं आहे? काही विशेष नाही, घरातलं सामान आहे. पण तुम्ही इतके घाबरलेले का? अरे, बैलगाडी तर मूर्ती ठेवलेली आहे. ही तर शिवजींची मूर्ती आहे. तुम्ही मंदिरातली मूर्ती घेऊन कुठे चालला आहात? पुजारी बैलगाडीतून उडी मारून पळून जातो. गावकरी त्याला पकडतात आणि हडळी समोर घेऊन येतात. माझं बोलणं खरं झालं ना? हो, तू आमचे डोळे उघडलेस आणि या पुजारीच्या वेशात लपलेला चोराचा पितळ उघडं पडलं. हडळी, तुझी मागणी पूर्ण झाली. आता तू तुझं उपोषण बंद कर. हो, तुम्ही लोक महादेवाची मूर्ती विधिवत स्थापन करा. मी पूजेचा प्रसाद घेऊनच माझं उपोषण बंद करेन. गावकरी पुजाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन करून महादेवाची मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापन करतात. हडळ मंदिरात प्रसाद खाऊन तिचं उपोषण संपवते.